बरोबर आहे। ज्यावेळी पक्षामध्ये फूट पडते त्यावेळी राज्यपालांचा अधिकार क्षेत्रामध्ये ते मुद्दे येत नाहीत, पण ज्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी बंडखोरांना एक प्रकारे वैधता मिळवून दिली अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। जेव्हापासून सुनावणी सुरू झाली आहे तेव्हापासूनच कपिल सिब्बल हे राज्यपालांचा अधिकार या संदर्भात युक्तिवाद करताना दिसतायत। सरकारकडे बहुमत नाही हे राज्यपालांना कसं कळलं, तसा कोणताही प्रस्ताव सरकार विरोधात आलेला नसताना नवीन सरकार बनवण्यास राज्यपालांनी परवानगी कशी दिली असाही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। प्रशांत कदम यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। प्रशांत, राज्यपालांचे अधिकार या सगळ्यावरती आज सकाळपासून कपिल सिब्बल सर्वंकष मत मांडतायत। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आतापर्यंत उपस्थित केलेत? प्रज्ञा, गेल्या जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती खूप इंटरेस्टिंग झालेली आहे। एक नवीन गणित पुन्हा एकदा या सुनावणीच्या दरम्यान बघितलं गेलं। जर हे डिस्क्वालिफाईड मेंबर जे आहेत ते वगळले गेले तर नेमकं बहुमत कोणाच्या बाजूने याच्यावरती चर्चा झाली। कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की राज्यपालांना मुळामध्ये अशा पद्धतीनं काही शक्यता आधीच गृहीत धरून बहुमत गेलेलं आहे याची चिंता करायची गरज नाहीये आणि त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं शपथ देणं एकनाथ शिंदेंना हे चुकीचं होतं हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यामुळे पुन्हा कपिल सिब्बल हे सांगतायत की कुठल्याही पद्धतीनं त्यांनी त्यांचा अधिकार क्षेत्र नसताना एक प्रकारे शिवसेनेतल्या या फुटीला संवैधानिक मान्यता दिली। हा जो सगळा युक्तिवाद झाला त्याच्यानंतर न्यायमूर्ती नरसिंहा यांची एक टिप्पणी होती की त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे महाराष्ट्राच्या या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काय दिसतंय तर राज्यपाल एकीकडे अधीर झालेले आहेत की तुमचं बहुमत गेलेलं आहे की नाही हे दाखवायला, तर दुसरीकडे तत्कालीन उपाध्यक्ष जे आहेत ते म्हणत होते की तुम्ही म्हणजे डिस्क्वालिफाय या लोकांना करायला किंवा अपात्र ठरवायला ते उत्सुक होते। म्हणजे दोन संवैधानिक गोष्टी आहेत, एक राज्यपाल आणि एक तत्कालीन उपाध्यक्ष। तर राज्यपाल आतुर आहेत की बहुमत चाचणी करून दाखवा म्हणून, आणि दुसरीकडे अध्यक्ष जे आहेत ते म्हणतात की या सगळ्या संदर्भात म्हणजे अपात्रतेची नोटीस त्यांनी बजावलेली आहे आणि एक प्रकारे या बंडखोरांना अपात्र करायला ते उत्सुक आहेत असं दिसतंय। तर त्याच्यामुळं कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींच्या या स्पष्टीकरणावरती किंवा त्यांच्या म्हणण्यावरती उत्तर दिलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की पण या सगळ्यामध्ये एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की एक यातला जो आहे संवैधानिक प्रमुख पदावरती असलेला व्यक्ती त्याचा निर्णय जो आहे तो न्यायालयीन समीक्षेच्या अंतर्गत येतो आणि दुसऱ्याचा नाही। म्हणजे काय तर राज्यपालांचा निर्णय जो आहे तो न्यायालयीन समीक्षेच्या अंतर्गत येतो, अध्यक्षांचा निर्णय जो आहे त्याला मात्र न्यायालयीन समीक्षा नाही, कारण अध्यक्ष हे सभागृहामध्ये त्यांचे अधिकार जे आहेत ते सर्वोच्च आहेत। डिस्क्वालिफिकेशन संदर्भात नेमकं काय करायचं हे दुसरं कोणी ठरवू शकत नाही, ते अध्यक्ष विधानसभेचे आणि केवळ विधानसभा अध्यक्षच ठरवू शकतात। राज्यपालांच्या कृतीबद्दल मात्र न्यायालयीन समीक्षा होऊ शकते, हा फरक कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत। बरोबर आहे। त्यामुळे राज्यपालांनी काही गोष्टी प्रिज्युडाईज केल्या आणि बहुमताला सामोरं जाण्याचा निर्णय देण्याची घाई केली। हे सरकार कोणतेही नवीन सरकार स्थापन होत नव्हतं, तर जे आहे ते सरकार कोसळत होतं आणि अशा वेळी हा मुद्दा, हे प्रकरण राज्यपालांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत त्यांच्या अधिकार कक्षेअंतर्गत येत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। सातत्यानं त्या काळामध्ये राज्यपालांनी ज्या भूमिका घेतल्या, जे आदेश दिले त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी जोरदार टीका केलेली आहे। त्यासोबतच आता महेश जेठमलानी यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय। कपिल सिब्बल हे तथ्यहीन बोलतायत असा दावा, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांच्याकडून केला जातोय। अपडेट जाणून घेऊयात प्रशांत कदम यांच्याकडून। प्रशांत, राज्यपालांच्या त्या कृतीवरती एकनाथ शिंदे यांना त्यांनी ज्या पद्धतीने शपथ दिली त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि त्यावेळी ॲडव्होकेट महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर आपण फॅक्ट्स बघितल्या तर कपिल सिब्बल जे म्हणतात ते चुकीचं आहे। अर्थात त्यांचा नेमकं सविस्तर म्हणणं काय आहे ते कळू शकलेलं नाहीये, पण कपिल सिब्बल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत की या ठिकाणी कुठलाही अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आधी आलेला नव्हता। जर तो यायचा होता, या सरकारनं बहुमत गमावलेलं आहे असं वाटत असेल तर तो भाजपनं आणायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर सरकारचं भवितव्य जे आहे ते ठरलं असतं। पण ज्या क्षणी राज्यपालांनी शपथ दिली तर त्या क्षणी 2-3 गोष्टी घडल्या। एकतर म्हणजे शिवसेनेतल्या त्या फुटीला त्यांनी स्वतःच संवैधानिक मान्यता दिली। हा जो गट आहे तो अधिकृत शिवसेना आहे हे त्यांनी एक प्रकारे मान्य केल्याचं त्यांच्या कृतीतून दिसतं, जे की त्यांना म्हणजे या संदर्भातले निर्णय नाही आहेत, हे निर्णय जे आहेत ते अध्यक्ष ठरवत असतात। पण राज्यपालांच्या त्या एका कृतीनं या सगळ्या गोष्टी घडल्याचं कपिल सिब्बल सांगतायत। सरकारविरोधात कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव नव्हता, त्यावेळी राज्यपालांनी अशा प्रकारे थेट एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी
निमंत्रित करणं, त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणं, या सगळ्या घटनाक्रमावरती कपिल सिब्बल सध्या भाष्य करतायत. राज्यपालांना कायद्यानुसार शिवसेना कोण हे ओळखण्याचा अधिकार नाही, तर तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. जेव्हा पक्षातल्या फुटीचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी राज्यपालांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत तो मुद्दा येत नाही, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या केला जातोय. सरकार टिकवण्यासाठी त्याचवेळी बहुमत चाचणीची मागणी आवश्यक होती, असा युक्तिवाद सध्या केला जातोय. मात्र हा एक मोठा कट होता जो आधीपासूनच रचला गेला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. बहुमत चाचणीची मागणी होते, मात्र अपात्रतेचा निर्णय होत नाही, असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल सध्या करतायत. सरकार टिकवण्यासाठी त्याचवेळी बहुमत चाचणीची मागणी आवश्यक होती, असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा त्यांनी मांडलेला आहे की हा एक खूप मोठा कट होता जो आधीपासूनच रचला गेला, असं सुद्धा कपिल सिब्बल सध्या म्हणतायत. प्रशांत, यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की बहुमत चाचणीसाठी निमंत्रित केलं गेलं किंवा सरकार स्थापनेचा दावा केला गेला त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला होता. ज्यावेळी एक विद्यमान मुख्यमंत्री राजीनामा देतो त्यावेळी राज्यपालांना नवीन सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याचा अधिकार असतो की नाही, या संदर्भात कायदेतज्ञ नेमकं काय सांगतात? मुळामध्ये या सगळ्या घटनाक्रमामध्ये अपेक्षित कृती काय पाहिजे होती हे कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत. त्यांचं म्हणणं असं होतं की जर मेजॉरिटी संदर्भातली चिंता वाटते किंवा त्याच्या संदर्भातले जर प्रश्न उपस्थित झालेले आहेत तर सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव यायला पाहिजे होता आणि त्या प्रस्तावामध्ये कळलं असतं की सरकार टिकतंय किंवा नाही किंवा सरकारकडे बहुमत आहे की नाही, पण ते झालं नाही. त्याच्या आधी म्हणजे अविश्वास प्रस्ताव भाजपनं सुद्धा आणलेला नाहीये हे सुद्धा कपिल सिब्बल सांगतायत. आणि तो न आणता राज्यपालांनी थेट शपथविधीसाठी बोलावलं आणि त्यामुळं हे अविश्वास प्रस्ताव न आणणं हे सगळं एका कटाचा भाग होतं, हे सगळं आधीच ठरलेलं होतं. आणि त्याचमुळं हे लोक जे आहेत ते गुजरात आणि आसाममध्ये निघून गेलेले होते आणि त्याचमुळं अविश्वास प्रस्ताव न आणता थेट राज्यपालांच्याकडे बहुमताचा दावा करून हे सरकार जे आहे ते बनवलं गेलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी कपिल सिब्बल करतायत. आणि त्यामुळे एक प्रकारे राज्यपालांची ही कृती जी आहे ती या सगळ्या दरम्यान कशी चुकीची होती हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत. बरोबर आहे. 30 तारखेला राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर विधानसभेचं एक खास अधिवेशन, 2 दिवसीय अधिवेशन बोलवण्यात आलं. त्याच्यामध्ये फ्लोअर टेस्ट झाली आणि विधानसभा अध्यक्षांची निवड सुद्धा झाली. पण राज्यपालांना असा कोणताही अधिकार नव्हता. सरकार विरोधात जिकडे अविश्वासाचा प्रस्तावच आलेला नव्हता किंवा सरकारचं बहुमत गेलंय की नाही हेच सिद्ध झालेलं नव्हतं, त्यावेळी राज्यपालांना शपथ देण्याचा अधिकार नव्हता. त्यावेळी राज्यपालांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. राज्यातलं सरकार जर पडत असेल तर ते वाचवणं हे राज्यपालांचं काम असतं, असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. जेव्हापासून सुनावणी सुरू झालेली आहे तेव्हापासूनच राज्यपालांचे अधिकार, राज्यपालांचा हेतू, राज्यपालांच्या भूमिका आणि राज्यपालांचे निर्णय याच्यावरती सध्या कपिल सिब्बल भाष्य करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.